Hello students, good morning. Now we are going to study our next chapter, changes, physical and chemical. Changes, physical and chemical. भौतिक आणि रासायनिक बदल. See, there are different things which are happens in our surrounding. That things or that changes are happens only due to the some natural or artificial things. Due to that, the substances get changes. Then see, in your textbook, in the let's recall, there are two questions. We will see one by one. First question is, what are the causes of changes occurring in our surrounding? आपल्या सभोवताली जे बदल घडतात ते त्याला कोणकोणती कारणं असू शकतात. That changes are, just I discussed that changes are due to the some things which may be natural or artificial. काही रासायनिक नैसर्गिक बदल होत असतात किंवा काही कृत्रिम बदल असतात मानवनिर्मित आणि त्यांच्यामुळे पदार्थांमध्ये बदल घडून येत असतात. दुसरा जो प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय मॅन मेड चेंजेस, विच आर दिस चेंजेस. मानवनिर्मित बदल कोणते आहेत आणि ते कोणकोणते आहेत. आता उदाहरणार्थ पाहिलं आपण तर इथं पुस्तकामध्ये काही चित्र दाखवलेली आहेत आणि त्यांच्यावरून आपल्याला सांगायचं आहे की ते मॅनमेड आहे किंवा आर्टिफिशियल आहे, नॅचरल आहे. तर पहिलं जो दाखवलेला आहे उदाहरण, दॅट इज मिल्क इज चेंजेस इन टू दी योगर्ट और दी इन दी कर्ड. मिल्क इज चेंजेस इन टू दी कर्ड. इट इज दी आर्टिफिशियल और मॅनमेड चेंज. मानवनिर्मित आहे तो बदल की जे आपण दुधामध्ये विरजण टाकलं असतं त्याच्यापासून दही तयार होणं. देन दी आईस इज चेंजिंग इन टू दी वॉटर. आईस इज चेंजिंग इन टू दी वॉटर. इट इज natural change. Only due to the temperature the ice start to convert into the water. That is the natural change. Then sprouted pulses are there. One bean is there, sprouting bean. It is also natural change. जे कडधान्य असतं त्याला मोड येणं किंवा कुठले धान्य असतं त्याला मोड येणं हा नैसर्गिक बदल आहे. देन वॉटर इज चेंजिंग इन टू दी व्हेपर्स. पाण्याची वाफ तयार होणे. तिथं आता उष्णता दिलेली आहे त्यामुळे तो आर्टिफिशियल कृत्रिम बदल होणार आहे किंवा निसर्गतः सुद्धा पाण्याची वाफ होते. दॅट इज द नॅचरल चेंज. इथं उष्णता दिलेली आहे त्यामुळं तो आर्टिफिशियल किंवा मॅनमेड चेंज होणार आहे, मानवनिर्मित बदल होणार आहे. फटाका फुटणे हा सुद्धा मानवनिर्मित आहे, मॅनमेड चेंज. किंवा एखाद्या लाकडाला वस्तूला आग लावणे मॅनमेड चेंज आहे. किंवा फटाके फुटणे, पुन्हा तिथे काही फटाके वाजलेले आहे मग दिसतात असे फटाके फुटलेले, तो सुद्धा काय कृत्रिम बदल आहे किंवा मॅनमेड आहे. जो मानवनिर्मित आहे त्यालाच आपण कृत्रिम बदल म्हणतो. नैसर्गिक आहे तो निसर्गतः काही गोष्टींमुळे घडून येत असतो, नॅचरल चेंज. देन सी दी चेंजेस विच आर हॅपन्स इन दी नेचर ऑर ड्यू टू दी नॅचरल थिंग्स. दॅट इज दी नॅचरल चेंज. Natural change. For example, ripening of fruit. Ripening of fruit. फळांचं पिकणं. रायपनिंग ऑफ फ्रूट. आता निसर्गात होणारी बदल आहे, निसर्गामध्येच घडून येणार आहे. काही कालावधीनंतर जी कच्ची फळं असतात ती पिकतात, त्याला आपण रायपनिंग म्हणतो. फळांचं पिकणं ते निसर्गतः होत असते. कृत्रिमरित्या पण फळं पिकवली जातात पण तो वेगळा भाग आहे, त्याला काही रसायनं वापरावी लागतात कार्पेटसारखी. परंतु निसर्गतः रायपनिंग ऑफ द फ्रूट इट इज नॅचरल चेंज. निसर्गतः सुद्धा फळं पिकतात. देन स्पॉइलिंग ऑफ मिल्क. स्पॉइलिंग ऑफ मिल्क. दूध खराब होणे हा सुद्धा नैसर्गिक बदल आहे. दूध खराब होणे हा नैसर्गिक आहे. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणं हा मानवनिर्मित आहे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये विरजण टाकावं लागते.
म्हणजे तो मानवनिर्मित आहे, परंतु दूध खराब होणं, जर जास्त काळ टिकून राहिलं दूध तर त्या बॅक्टेरियांमुळं दूध खराब होते. दॅट इज स्पॉइलिंग ऑफ द मिल्क. इट इज द नॅचरल चेंज happens due to the bacteria, nuisance bacteria. And useful bacteria, if we are adding the useful bacteria in the milk, then they will convert that milk into the curd. Then artificial changes, natural changes, artificial. आर्टिफिशियल चेंजेस, कृत्रिम बदल, नैसर्गिक बदल आणि कृत्रिम बदल किंवा मानवनिर्मित बदल, मॅनमेड. आर्टिफिशियल और मॅनमेड. आर्टिफिशियल और मॅनमेड चेंज, कृत्रिम बदल किंवा मानवनिर्मित बदल. These changes are happens due to the man-made activities. For example, the milk is converted into the curd. That is the man-made change. मानवनिर्मित बदल आहे दुधापासून दही तयार होणे किंवा फटाके तयार करणं, फटाके फोडणं, हा सुद्धा काय मानवनिर्मित बदल आहे, मॅनमेड चेंज आहे. और आर्टिफिशियल, कृत्रिम बदल आहे. पण नंतर आपण नैसर्गिक बदल, निसर्गतः होणारे आहेत बदल, आणि नंतर मग आर्टिफिशियल किंवा मॅनमेड त्याला म्हणतो आपण कृत्रिम बदल. त्यानंतर कॅन यू टेल, इन दी कॅन यू टेल अगेन देर आर टू टाइप्स ऑफ चेंजेस, यूजफुल चेंजेस अँड हार्मफुल चेंजेस. यूजफुल चेंजेस अँड हार्मफुल. युजफुल चेंजेस अँड हार्मफुल चेंजेस, उपयोगी बदल आणि दुरुपयोगी बदल किंवा ज्यांचा उपयोग नाही असे बदल. युजफुल चेंजेस अँड हार्मफुल चेंजेस. देन सी मेनी चेंजेस that are happens in our day to day life, that are useful changes. For example, cooking food, then baking the bread, cooking food or baking the bread or bakery items, sharpening of pencil, these are the changes. Cutting the nails, these are the changes. Then these are useful changes. This happens with the man activity or due to the bacterial activities, but these changes are the useful changes. Or milk is converted into curd, दुधापासून दही तयार होणे, हे सुद्धा उपयोगी बदल आहे. ज्यांच्यामुळे मानवाला फायदा होतोय ते सर्व उपयोगी बदल आहेत. आणि दुरुपयोगी ज्यांची गरज नाही, आता इथे आपण एक उदाहरण पाहिलं पाहिजे, स्पॉइलिंग ऑफ मिल्क, दूध खराब होणे, नको असलेला बदल आहे, दुरुपयोगी बदल आहे. दॅट इज बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी, ड्यू टू दॅट दे स्पॉइल द मिल्क. इट इज नॉट युजफुल फॉर द इटिंग पर्पज, खाण्यासाठी ते उपयोगी राहत नाही. मग तो बदल आपल्याला कसा आहे, दुरुपयोगी किंवा हार्मफुल चेंज आहे तो. फॉर एक्झाम्पल कुकिंग फूड, बेकरी आयटम, बेकरी आयटम, हार्मफुल चेंज, स्पॉइलिंग ऑफ मिल्क. Spoiling of all different bacterial activities, due to that they spoil the food. जे काही अन्नपदार्थ खराब करणारे सूक्ष्मजंतू आहेत ते आपल्याला दुरुपयोगी बदल आहेत, ते हार्मफुल चेंजेस आहेत. Some changes are fast or quick change and slow change. Again there are different types. Fast change and slow change. Fast or quick. Slow change. काही बदल हे अगदी कमी कालावधीत होत असतात, त्यांना म्हणतात मग फास्ट. Some changes are happens only fraction of second or in few seconds. That are the fast changes. And some changes that happens they require some time. That is the slow change. For example, ripening of fruit. Ripening of fruit. रायपनिंग ऑफ फ्रूट, फळांचं
पिकणं, दिस इज स्लो चेंज. हा एकदा अगदी हळूहळू होणारा बदल आहे, स्लो चेंज. बट सम चेंजेस आर रिक्वायर्स व्हेरी स्मॉलर टाईम, दॅट इज दी फास्ट चेंज. फॉर एक्झाम्पल बस्टिंग ऑफ बलून. बस्टिंग ऑफ बलून फॉर एक्झाम्पल bursting of balloon. Bursting of balloon, cracker gets firing of the crackers. फटाक्याचं फुटणं किंवा फुगवलेला फुगा जो आहे तो फोडणं, तर पटकन होणारा बदल आहे लगेच आणि अगदी कमी वेळामध्ये. त्याला म्हणायचं फास्ट ऑर क्विक चेंज. बस्टिंग ऑफ बलून, तो फटाका फुटणे किंवा फुगा फुटणे अगदी कमी कालावधीमध्ये होणारे बदल आहेत. बट रायपनिंग ऑफ फ्रूट और रस्टिंग ऑफ आयर्न, रस्टिंग ऑफ आयर्न, रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं स्लो चेंज आहे. याला बराचसा वेळ लागतो. त्याच्यानंतर मग ते गंजलेलं आपल्याला दिसतंय लोखंड. एखादं पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे ते ऑक्सिडेशन होते आणि ऑक्सिडेशन प्रोसेस ती स्लो आहे आणि नंतर मग ते गंजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. दिस इज दी स्लो चेंज. फास्ट चेंज, सी अप टू दिस स्टेज वी हॅव स्टडीड द डिफरंट चेंजेस. दे मे बी फिजिकल और chemical. See, first natural changes, ripening of food, spoiling of meals, these are the natural changes. Artificial changes, कृत्रिम बदल, man-made changes, these are the firing of the cracker or the firing of any wood, spoiling of the milk, these are the artificial, or that is milk is converted into curd, that is the artificial, कृत्रिम बदल. Then next type is useful चेंजेस, हार्मफुल चेंजेस, उपयोगी बदल, दुरुपयोगी बदल. त्याचे पण आपण उदाहरणं पाहिलेली आहे की ते आहेत. त्यानंतर तिसरा आहे जो फास्ट चेंजेस, स्लो चेंजेस. काही बदल हे पटकन घडून येतात, जसं फटाक्याचं फुटणं किंवा फुगा फुटणं. फास्ट चेंजेस, इट रिक्वायर्स सम सेकंड और विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड दे मे चेंजेस, दॅट इज द फास्ट चेंजेस. स्लो चेंजेस, दे रिक्वायर सम टाइम टू हॅपन दॅट चेंज. दॅट इज फॉर एक्झाम्पल रायपनिंग ऑफ फ्रूट, फळांचं पिकणं स्लो चेंज आहे. रस्टिंग ऑफ आयर्न, गंजणं अगदी स्लो चेंज आहे. द पिरियड्स ऑफ द सीझन, दॅट इज समर सीझन, विंटर सीझन, रेनी सीझन, दिस seasons are happens after some months, that is slow change. And then so in case of summer season, their water vapors get converted into vapors and they will form the clouds. And in the rainy season they will falls in the form of water. This is the very slow change. अगदी संथ गतीने होणारा बदल आहे. हे जे होतात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तर हे स्लो पद्धतीने होणारे बदल आहेत, स्लो चेंजेस. म्हणजे आत्तापर्यंत आपण या वेगवेगळ्या 3 प्रकारचे बदल पाहिलेले आहेत. दॅट इज फिजिकल और केमिकल चेंजेस. दीज आर 3 टाइप्स ऑफ डिफरंट चेंजेस. Okay, then we will consider study next point in the next lecture. Okay, thank you.